वहिनी वहिनी वाटली सापडली नेला पोलिसहून शिवलाला नेला जेलमध्ये नेला 10 दिवसावरती नेला जेलमध्ये शिवलाला जाम मारल्या पण त्याला जाम मारल्या पण साप थोबड बड फोडले अख्खं जाम मारले त्याला शिवलाला तुमचे. अरे काय झालं याला काय गरज होती हे धंदा करवाई. काय काय बोलायचंच काय समजत नाही. घरदारावर लक्ष द्यायचं काम नाही तर दुसरंच काम. दारू पिऊन धिंगाणा करायचं इकडे तिकडे हे करायचं ते करायचं बस ते चाललंय यांच्या जिंदगीत. मग बापरे जन्म दिला आई आता काय करू मी काय करू आता मी काय करू काय अरे वो होलो ठीक बोलते 10 दिवसापर्यंत गेला फक्त काय जुर्माना बरोबर मागितला पण जुर्माना काही नाही भरला त्याकरती सजा वाढवली 5 दिवस सजा गेली मग 10 दिवस केली पोलिसहून सगळं मॅटर मी मला समोर झालं सगळं मॅटर म्हणजे साईडशी मग मी नाही ऐकलं सगळं ह्याला हे झालं सगळं ते तुम्हाला सांगलो पटकन आलो मी. देवराल भाऊ तुम्ही काय करा था तुम्ही बरं खावा पिवायला एकत्र होतं जोडीला बतात पिवा खावा बतात तुम्ही काहीतरी मदत करा होडवा त्याला होडवा. मी काय करू बोलू ना काय करू आता शिवराजून गलतीच नाही केली आता मी काय करणार केलं सांग त्याला काहीच करू शकत नाही मी आता आपल्याला काय एवढा पैसा पण नाही सोडवायला काय करणार. काय देवलाल काका सोडवा का नाही सोडवा जा मग बापाला सोडून आण काय बघतं तू. अरे माझ्यात काही नाही ना माझ्यात खाली येत ना काय करू सांगा आता काय 10 दिवस वाट बघायला लागेल त्याशिवाय पर्याय नाही मिळत. हो जाऊ द्या देवलाल भाऊ काय हरकत नाही. काय करणार त्याला आता त्यांनी गलती सशी केली ती. पण मी काय देते चांगली आयडिया आहे बघा पटली तुम्हाला आपला गाव नाही तो आलू पोंगा तो नक्की मदत करू शकते ते कामात. हो मी जाते आलू पंगा जाऊन नक्की जाते मी. हे पण जा पण नीट बोलता येईल आलू पोंगा नको बोलू काय दादा भाऊ काका बाबा काय कर त्याला मान्य करणार नाही तुला जा मी पण आल्या असतो सोबत मी काहीतरी दुसरी आयडिया करतो. देवलाल भाऊ तुम्ही जिगरी मित्र आहे त्यांचा तर तुम्हाला त्याला सपोर्ट करा पाहिजे. तुम्ही जाऊ दे गलती झाली मान्य आहे त्याला गलती केली तेवढं तुम्ही खावा पिवा एकत्र होता तर सपोर्ट नका करा पाहिजे का तुम्ही काय नाही तुम्ही लगे पोलिसला घाबरला एवढा जा पाहिजे तुम्ही काय नाही ते पोलीस स्टेशनला काय झालं काय नाही ते बघवाला. वहिनी काय बोलू पोलिसाला बोलला फट्टे मी पोलिसाला बोलला मला खराब होते साहेब मी किती वेळा समजाविते की तू हे धंदा करू नको तो काय माहिती आहे तो ऐकीच नाही किती वेळा त्याला समजावलं मी त्याला चांगला सल्ला देते काय तो सल्ला मानते का त्याला काहीतरी उच्च पत्यानं आहे ते बोलू काय बोलणार त्याला बोलू सांग. ठीक आहे तुम्ही जावा तुमच्या तर काही कामं राहिली नाही. ठीक आहे आम्हीच बघतो काय करवा ते. अगं वहिनी तसं नको बोलू मग आता काय आता मी नक्की केलं मी सपोर्ट केला मीच कंगाल मी काय सपोर्ट करणार बोल तर मी तर सगळी माहिती दिली का नाही तू तेवढी धावपल केली सगळं माहिती दिली बोललो की काय घडलं ते तर मला हे बोलतं. हो निघलं तोंडांचं चुकून टेन्शनमध्ये आहे ना टेन्शनमध्ये काय पण निघते तोंडांचे. चल मी जातो तर मी काहीतरी प्रयत्न करीन टेन्शन घेऊ नका तुम्ही. आई मी काहीतरी करतोय मी जाते आलू पंगा जातो तो नक्की काम करेल जाते मी जाते. हो जा पण काय नाही ते बोलो डेंजर माणूस आहे तो नीट जा बघ काय होते ते नियोजन. हे देवा हे माणूस कव सुधरल माणूस. आलू पंगा बरोबर झालं तू दारूनच भेटला महत्व काम आहे महत्व आहे जाम मुसीबतमध्ये हो आम्ही तर तूच मदत करू शकताय आलू पंगा दादा. कोण तू भूषण का शिवलालचा पोर ना शिवलालचा पोर आहे भूषण. हा बोल काय झालं. एक दिवशी माझा बाप्पा माझलता ना त्याहून चुकून पोलिसाला फोन केला आणि खोटी माहिती दिली की आपल्या गावानं दारू बनतंय ना ते म्हणा तो जुमऱ्या दादा त्या पण नाव दिलं की त्या दारू बनते तर पोलिसाला चौकशीला पोलिसाला जाऊन काय सापडलं नाही दारू बिरू जुमऱ्याकडे पण काय सापडलं. नंतर पोलिसांनी तो माझ्या बाबा नंबर ट्रेस केला तर बाबा नाव गाव सगळं माहिती पडलं तर त्याला पोलिस पकडून घेऊन गेले 10 दिवसासाठी जेलमध्ये टाकलं. तर बालको दादा तू होडू शकते का त्याला होडू शकते का होडू पोलीस होडणं मत कर म्हणा जाम कुठेला पण जाम मारलाय पण मा बाबाला. अशी घटना घडली का अरे बापरे जाम बुरं झालं. शिवलाल काकाला तर आता कसं काय सोडवायचं त्याला पण सोडवायला ते कसं माहिती का मी सोडू शकतो पण त्याला कसं पैसे भरायला लागतात ते असं सोडणार नाही पोलिस त्याला काय जुर्माना असेल तर भरायला लागेल तर पोलीस सोडतील. पैसे तर नाही मिळत ना मग त्यांची 5 दिवसाची सजा केली त्यांना पोलिसांनी पण त्याच्याकडे जुर्माना भरायला पैसे नाही त्यासाठी मग आणखी 5 दिवस सजा वाढवली मी 10 दिवसाची केली. पैसे नाही मिळत आलो पण दादा काही मदत होते तर कर का नाही तू. हो मी काहीतरी विचार करते मदत करवा या काहीतरी विचार करताय माई बा एवढी पोच नाही मिळाला की मी लगेच सोडू शकताय पण तर मी काय फोन बिन घुमून बघते इकडे तिकडे काय हेल्प मिळते का बघते मी जरा करतो मदत तुला पण त्या बदली तुला आमच्या गँगमध्ये शामिल व्हावं लागेल. आमच्या गँगमध्ये माणसं गरज आहे मला आमच्या गँगमध्ये शामिल व्हावं लागेल. आमच्या गँगमध्ये म्हणजे माहिती ना काही कामात डेंजर काम असतं म्हणजे एकदम आमच्या गँगमध्ये. सॉरी दादा तुमच्या गँगमध्ये आम्ही शामिल नाही होऊ शकत कारण माझ्या आईने मला सांगितलं चांगलं बघायचं चांगलं शिक्षण घ्यायचं चांगलं हे करायचं आणि मध्येच मी ते मामा कुल्फीवाल्याची एक सायकल आणि त्याची कुल्फी सर्व गायब केलेलं त्याच्यावर बरंच मॅटर झालं तेव्हापासून माझी आई मला जाम भडकलेली त्यात मी सुधारायचा प्रयत्न करतो. होय बुशण्या आमच्या गँगमध्ये शामिल व्हायला तसं आम्ही मदत करू शकतो ही मदत करू शकत नाही समजलं ना फुकट मदत नाही आमच्या गँगमध्ये शामिल व्हावं लागलं आमच्या गँगमध्ये आम्ही जे करतो तुला पण करावं लागत.
बोल तू बाबाला होडीते मी होडीते पण आमच्या गँगमध्ये सामील होईल का तू बोल आमच्या गँगमध्ये सामील होईल तर होडीते मी पाक विचार कर. ठीक आहे अनुपंगा दादा, मी संध्याकाळपर्यंत विचार करून तुला सांगतो मी कसं काय ते. हो सांगतो मी. या गँगमध्ये सामील व्हा म्हणजे वाईट मार्गाला जावा. तुम्हाला वाईट मार्गाला जावा नाही मिळत. मरस बाबा, मग बाबांचा धंदा केला मला नाही करावं मिळत. इल्ला तर गँगमध्ये सामील हो गंगा त्याला पणाला मदत पाहिजे मदत आम्ही काही ठेका गेल्या फुकट मदत करवाये लावले पैसे आमच्या घरा हा मदत करवाया. हा गँगमध्ये सामील झालं तर केली मदत आता काय माहिती संध्याकाळ बघू काय विचार करून बोलते का तो. अनुपंगा दादा गँगमध्ये सामील नाही होतील ना तो भुसण्या तर जाऊ दे त्या बाबाला 10 दिवस आपला गर्व आहे. हो बरोबर. भूषणा केला अनुपंगा तर अजून येईनी तो कौशल वाट बघते काय खबर घेऊन येते काय माहिती काय मदत करते का काय माहिती आम्हाला. भूषण काय झाला अनुपंगा मदत करू तयार झाला का. हो तो मदत करा तयार आहे पण एक अट आहे त्याची अट आहे. मी सगळी स्टोरी आणली त्याला पण ते पैसे मदत करावं लागं पैसे लागतील नाही बोलला पण मला नंतर मी करू शकते मदत तुला नंतर काही थोडीफार तर मदत करू शकते म्हणजे होडवाला मदत करू शकते तू बापाला. आमच्या नंतर गँगमध्ये सामील व्हावं लागलं नंतर आमच्या गँगमध्ये काय काम आहे माहिती आहे ना तुला नंतर काय बोलतात गँगमध्ये सामील व्हावं मी बोललो की संध्याकाळपर्यंत विचार करून सांगतो तुला तर काय करू आई बोल. मरुदी बाबा गँग बिंग मध्ये सामील होऊ नको 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 बाबा. रवी 10 दिवस रवीमध्ये त्याला रवी त्याला रवी 10 दिवस मध्ये तेव्हा सुधारतील ते. रवी 10 दिवस तू आपण रवी जेलमध्ये मरस पण ते गँगमध्ये सामील नको बाबा. तुम्ही आता मध्येच माहिती ना सत्यानाश कोणला केलं सगळं. हा बाबा तू घ्या हा हे वाईन तुला हे धंदा तू मला किती शब्द ऐकावं लागला नको बाबा. ते अनुपंगा गँगमध्ये नको सामील हो. ठीक आहे मी नाही सामील होते त्या गँगमध्ये मग जाऊ दे आपण एक काम करू आपण जेलमध्ये तर बघायला जाऊ बाबाला. हो ठीक आहे जाऊया. ए कोण रे तू काय सजा भेटले तुला काय गुन्हा केलाय तू तुला काय करवा आहे काय गुन्हा केला नाही केला तू कोण काय साहेब आहे का मंत्री आहे का पोलीस आहे तू का इन्स्पेक्टर आहे कोण आहे तू घातलं अंगोला. ए नीट बोल मी पुराणा कैदी आहे कैदी आहे मावर 15-20 केस आण समजलं ना जास्ती नाटक करू नको. चाल मा हातपाय दाब चाल डोकं दाब चाल. हे टकल्या तू काय ये आहे का टकल्या हा तू काय गुलाम आहे की मी हातपाय दाबवला समजलं का मी बरं लय खतरनाक माणूस आहे समजलं ना मानाव शिवलाल तो लाल करून टाकीन तुझी मी टाकली. हे तुम्ही म्हणा वलखिला नाही मी गँगस्टार आहे गँगस्टार. हा मारीन ना तो समजेल तुला अख्खा लाल कोण लाल बोलते मग समजल. म्हटलं जेलचं पोलीस पण मला घाबरतं समजलं ना. तू काही चीज आहे रे मच्छर आहे मच्छर माझ्यासमोर. मला दम खाऊ नको नाही तर माझं डोकं फिरलं ना तुकून आपटून देईन तुला मी डायरेक्ट समजलं ना तुकून आपटून देईन अख्खा सगळं ते टाकल्या चंदा मेंदा कोटाकीन समजलं ना. दिमाग खराब करू नको एक तर मा हालत खराब आहे मी हालत खराब म्हणजे मा दिमाग खराब झाला समजलं ना. नीट बोल तू पुराणा काही द्यावून तर जुना होऊ दे तर काय पण होते मला काय करू मला. टकलो है वन से पंगा महंगा पड़ सकता है तेरे को समझे क्या. टकलो है सन इतने असं नाही म्हणे मेरे हात पैर दाब चाल बोलला ना एकदा हात पार दाब मला कोणी नाही सांगत. हात पाय दाब चाल मजा आहे चाल लवकर. ये नाही दाबत चल. बोल तुझा हात पिलू का हात मोडू का उसकू हात तुझा हात काढू का उखडून काढू हात तुझा. अरे दमायला करणं घेणं लाव पण जा घाबरते तुला मी. हे सोडा एकामेकाला सोडा काय म्हणलं जेलमध्ये हा म्हणलं होतं भांडण केला जेलमध्ये तुम्ही हा म्हणलं होतं मला हा आणखी सजा वाढू का हा ए शिवलाल समजता गेला हा हे टाकले सोड चला. साहेब हे म्हणत तुला मी व्यवस्थित बसलेलो मला सांगतो म्हणजे हातपाय आणि डोकं दाब असं आणि मी पुराणा कैदी आहे मी आता अशा तसा आहे आणि माझं मला इकडे पोलीस वगैरे सर्व घाबरतात असं कोणी पण कैदी मला नाही सांगत माझ्या हातपाय दाबतो असं सांगायला लागला जबरदस्ती करायला लागला माझ्यासोबत. हे टाकलं हे वाढ सोड मार भेंडी साला तुला. हे मला टाकलू आहे लागते रे डोक्यावर केसन का तू पण टाकलू आहे ना हा पोलिसा. उतर खाली दुसरा सेलमध्ये देऊन टाकतो. हा नवीन कैदी आला लगेच तू दादागिरी चालू करते नवीन कैदीसोबत 10 दिवसासाठी आला फक्त कैदी तो. त्याला काय मोठा गुन्हा नाही केला का नाही फक्त खोटी माहिती देऊन त्याने पोलिसाचं दिशाभूल केली आहे त्यासाठी असं झालं आणि तुझा क्रिमिनल गुंडा तू. ठीक आहे टाका दुसऱ्यामध्ये मी काय जिथे चाल तिथं आपला हुकूम चालतो. हे 2-3 लगावीन ना तो समजेल तुला चल. ए पोलीस साहेब येतो ना कशाला हे करतो. ह्याला दुसऱ्या सेलमध्ये देऊन टाका. इकडे दादागिरी करतो शिवलासोबत आणि भांडण लावले या दुसऱ्या सेलमध्ये देऊन टाका. ओके सर. हे टाकले चल रे हे टाकलो पोलीस चल येतो. नशीब मी वेळेवर आता तो त्याने मारून टाकला असता. तो डेंजर कैदी आहे तो कोणाचा ऐकत नाही फुल दादागिरी करतो इकडे त्याला किती मार झोड केला पण तो नाही सुद्धा नाव नाही काढत. नशीब तू वाचला मी आलो म्हणून. अरे पोलीस साहेब मी पण का बनाना माणूस मी पण टप दिली. आल्यानंतर 10 दिवसाकरती नीट रे समजलं ना तू पण नाटक करू नको.
काय साहेब जेलमध्ये काय तुम्ही नी फॅन जेलमध्ये पंखा पण नाही गरमी दिवस हालत खराब होते माझी ना काय भाज्या त्या हा नुसतं जित्ता पाण्या भाज्या नुसतं हा कोणी खायला का भाज्या त्या हा ह्या भाजी तर काही दिला तर चांगला जेवण द्या मा पोटबीट खराब होईल. ए भडव्या शिवलाल, तू काय 5 स्टार हॉटेलमध्ये आला का? AC पंखा नाही, चांगलं जेवण पाहिजे. गपचू आलाय ना, राहा इकडे, समजलं ना? त्या कैद्या समोर परत नेऊन टाकेन तुला मी. ओके ओके साहेब. चाल मी जातो, नाटकं नको पाहिजेत. अरे बाबा जेल नको रे बाबा जेल नको रे बाबा एक एक दिवस म्हणजे एक एक महिना वाटतंय 10 दिवस 10 महिना वाटतील म्हणा कहू 10 दिवस पुरं होतील रा